Yeah. Yes. Good evening, ma'am. Good evening, sir. Good evening. बसा. Thank you, ma'am. Thank you, sir. कुठून आलेले आहात तुम्ही? मी नाशिक जिल्ह्यात. नाशिक जिल्ह्यातून. हो. नाशिक शहरामधून आलेले आहात? हो. बरं. आणि इथं जे मेन्शन आहे शिंदे, हो. हे काय आहे? नाशिक रोड पासून 5-6 किलोमीटर एक गाव आहे. त्या गावाची रहिवासी आहे. इथे तुमचं गाव आहे? हो, शिंदे गाव. बरं. PSI काय व्हायचं बरं तुम्हाला? मॅम, मला लोकहितासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे आणि आधीपासून मी ठरवलेलं की लोकहितकर्ता. हो. तुम्ही लोकहितकर्ता अजून भरपूर काही गोष्टी करू शकता. तुम्ही पॉलिटिक्स पण जॉईन करू शकता. हो. PSIच का? बरोबर आहे तुमचं मॅम, पण मला असं वाटतं की पॉलिटिक्स आता ह्या एजमध्ये करण्यास मी सक्षम नाही आहे आणि माझ्याकडे जो लवकरात लवकर जो ऑप्शन आहे जिथून मी लोकहितासाठी काहीतरी करू शकते तो PSI असं मला वाटतं. बरं. पॉलिटिक्स मध्ये एज मॅटर करेल का? मी जे म्हणलं की मी आता हे एज मध्ये नाही करू शकत. नाही मॅम, पण बॅकग्राऊंड नक्कीच मॅटर करेल. बॅकग्राऊंड पाहिजे. हो. बरं. तुम्हाला 10वीला खूप चांगले मार्क्स होते. 12वी मध्ये एवढे कमी का झाले? मॅम, मी म्हणजे 10वीला गावातील शाळेत होती आणि 12वीला थोडंसं शहरामध्ये गेली, त्यामुळे अपडाऊन वगैरे करणं, ट्रॅव्हलिंग वगैरे, त्यामुळे मी खूप टायर्ड होऊन जायची आणि क्लासेस वगैरे असायचे, त्यामुळे अभ्यासाला कमी वेळ भेटला. बरं. पोलीस डिपार्टमेंटमध्ये जे आपण वाहनं वापरतो तिथे आपण इलेक्ट्रिक व्हेकल वापरू शकतो का? नाही मॅम, नाही यूज करू शकत, कारण की इलेक्ट्रिकल व्हेकलचं चार्जिंग जे स्टेशन आहेत म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे अजून अवेलेबल नाही आहे आणि मला असं वाटतं की पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला इमर्जन्सी खूप सारे कामं असतात, आपल्याला गुन्हेगाराचा पाठलाग करावा लागतो, त्यामुळे मला असं वाटतं की पोलीस स्टेशनला इलेक्ट्रिकल वाहनांचा उपयोग नाही केला तर बेटर राहील. बरं. पोलीस खात्यामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांचं काय अडचणी आहेत? मॅम, त्यांना कामाच्या अनियमित वेळा आहे, त्यामुळे ड्युटी सांभाळताना कौटुंबिक जबाबदारी कुठेतरी कमी पडते आणि पायाभूत सुविधांचा अभाव आहे, जसं की स्वच्छतागृह वगैरे. बरं. तुमची हॉबी काही आहे का? हो मॅम, गार्डनिंग. गार्डनिंग करता? हो. कुठे करता? माझ्या घरामध्ये. घराच्या इथेच? हो. आउटडोअर, इंडोर? दोन्ही, आउटडोर इंडोर दोन्हीही करता? हो. आतापर्यंत कुठली कुठली झाडं लावलीत मग तुम्ही? मग मी गुलाब, जास्वंद, पाम ट्री लावलाय घरामध्ये, स्नेक ट्री घरामध्ये लावलाय, क्रासूला एक म्हणून आहे ते घरामध्ये लावलाय. ओके. आणि बाहेर बरेचसे फ्रूट झाडं आणि शोचे फुलांचे सगळेच झाडं लावलेली आहेत. बरं. इंडोर प्लांट्स मधले अजून काही नाव सांगू शकता का? हो मॅम, एक पीस लिली म्हणून आहे, स्नेक प्लांट आहे, ॲलोवेरा आपण इंडोर मध्ये यूज करतो, पाम ट्री आहे, क्रासूला आहे. पीस लिलीला फुल केव्हा येतं? सिजनेबल आहे मॅम ते. ग्रॅज्युएशन जे आहे बघा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं. हो सर. मला सांगा, तुमच्या डिग्रीमध्ये जे काही एक्सपिरियन्स किंवा स्किल जे तुम्ही अक्वायर केला त्याचा पोलीस डिपार्टमेंटला काही फायदा होऊ शकेल? हो सर. एखाद्या ठिकाणी आग लागली तर ॲज अ PSI म्हणून मी तिथे जाऊन तिथं सगळं ऑडिट करू शकते, म्हणजे तिथे जे आहेत इक्विपमेंट कोणते यूज झालेले आहेत त्यांची चेकिंग वगैरे पूर्ण झालेली आहे की नाही हे सगळं मी बघू शकते. त्याचबरोबर मला असं वाटतं की मी इंजिनिअरिंग करत असताना खूप सारे गुण आत्मसात केलेले आहे, त्याचा नक्की PSI होऊन मला फायदा होईल. कोणत्या पॉझिटिव्ह क्वालिटीज बरं तुमच्यामध्ये या पदासाठी योग्य आहे? सर, मी हॉनेस्ट आहे, मी लिडरशिप करू शकते, मी सर्वांसोबत सौजन्याने वागते, थोडीशी सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे मी एखाद्या गरीब दुबळ्याला नक्कीच न्याय देऊ शकते, डेडिकेटिव्ह आहे आणि जिद्दी आहे. AI तंत्रज्ञान माहिती आहे तुम्हाला? हो. मला सांगा, AIचा वापर पोलीस डिपार्टमेंट कशा पद्धतीने करू शकतो? सर, फेशियल रिकग्निशनसाठी डेटा पूर्ण आपल्याला एका ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. CCTV वगैरे, म्हणजे जसे आपण एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन इथे आपण CCTV ठेवू शकतो किंवा रोबोट वगैरे यूज करू शकतो. मला सांगा, रोड रोमिओचे जे प्रॉब्लेम्स आहेत कॉलेजच्या परिसरात किंवा शाळेच्या परिसरामध्ये ते कसे कमी करता येतील आपल्याला? सर, मला असं वाटतं की त्यांना कायद्याचं वचक द्यायला हवे आपण. त्यांना कायद्याची वचक दिली तर ते कुठेतरी त्यांना शिक्षा द्यायला हवी काहीतरी आपण. बरं. तुम्ही आतापर्यंत कधी कुठल्या पोलीस स्टेशनला भेट दिली आहेत का? नाही मॅम, अजून तरी नाही. कधीच नाही? नाही काय बरं? मॅम, प्रसंग नाही आला तसा. बरं. मला फिजिकलला किती मार्क आले? 67. 67. हो. बरं. तुमच्या साडीचा रंग कुठला आहे? क्रीम कलर मॅम. क्रीम. मराठीत सांगता येईल का? सोनेरी कलर आहे मॅम. सोनेरी. व्हाईट प्लस सोनेरी कलर. बरं.
तुमचीच निवड का केली पाहिजे बरं, याच्याकडे तुम्ही काय सांगाल? मॅम माझं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे, मी लिडरशिप करू शकते आणि मला लोकहितासाठी काम करण्याची खरंच इच्छा आहे. त्यामुळे मी एखादा व्यक्ती माझ्या पोलीस स्टेशनला आला तर मी त्याला न्याय द्यायचा पुरेपूर प्रयत्न करेन. बरं, चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. ओके, थँक्यू मॅम. थँक्यू सर.